तर आता मिसळ म्हटलं की नाशिकची मिसळ आठवते आणि तिची जी मस्तपैकी झणझणीत चव आठवते. तर जेव्हा जाणं होईल तेव्हा खाणंच होईल, पण आज घरीच करायचं ठरवलं मग काय, आईंनी मोड आणायला मटकी ठेवली होती. ती मस्तपैकी तेलामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून परतवून घेतली आणि पाणी टाकून शिजवून घेतली. आणि एक वाटण करून घेतलं, कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं करून घेतलं एक वाटण. कढईमध्ये घेतलेलं आहे तेल, तेलात टाकली मोहरी, हिंग आणि कांदा परतवून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. मग टाकायचं आहे वाटण आणि थोडंसं परतवून घ्यायचं आहे. मग नंबर येतो तो मसाल्यांचा. मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट आणि काळा मसाला म्हणजेच गरम मसाला घालायचा. तेल सुटेपर्यंत मिश्रण छान परतून घ्यायचं आहे. उसळचा जो काही रस्सा असतो शिजवण्यामध्ये जे पाणी असतं ते घालून थोडं थोडं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर हवी तेवढी मिसळ यामध्ये घालायची, परतवून घ्यायची आणि कन्सिस्टन्सीनुसार घालायचं आहे पाणी आणि भाजीला छान उकळी होऊ द्यायची. तोपर्यंत साइड बाय साइड पोळ्या आणि बाकीचा स्वयंपाक